आता जेवायला सुरुवात करा दोघं. भाकरी आणि झुणक्याचा काय वास येतोय. करा सुरू करा. प्रत्येक वेळी असंच म्हटलं जातं आणि तेच तेच घडतं. कितीदा सहन करायचं आणि का? अनेकदा तिला क्षमा करूनही पुन्हा पुन्हा ती तेच तेच वागत राहते. मग ती जे वागेल ते डोळ्यासमोर पाहून आम्ही स्वस्थ बसायचं ही अपेक्षा का करायची? काय झालं बा? म्या काय म्हणतो बानू, आपण जाऊ चंदनपुरीला. अरे पर असं अचानक? बा तर गडावर काय झालं ते सांगणार आहेस का आता? का म्या गडावर जाऊन विचारू? म्या बी येतो तुझ्या संग. काय झालं आहे ते सांगा जी. समद्यांच्या जीवाला घोर लागलाय. हा सांगते. तुमच्या मोरच म्या देवानं देवीसनी भेटायला गेलो. त्यांचं म्हणणं आहे का बानू तुझं चुकतं हाय. यासनी हे जर असं वाटत असेल आपण तरी काय करायचं? म्हणजे लगीन झाल्या धरणं इतकं दिस म्याचे भोगलं त्याचं काय बी नाही. आणि आता जरा कुठं म्या बोलायला लागले तर म्या चुकते हाय. आज्या, आपल्या बानूचं काय बी चुकलेलं नाही. या येळेला आपण माघार घ्यायची नाही. देवांचं बी तसंच म्हणणं आहे. काय म्हणले देव? काय बी म्हणले नाही. देवी जे ठरवत्याल तेच खरं मानायचं. म्हणजे देवींनी तुझा पान उतारा केलाच तर? अगं जाऊ दे ग बानू. अगं माझं काय घेऊन बसलीस? अगं फुलासारखं जपलं म्या तुला, ते का असं दुःख भोगाया? इतक्या दिवसांनी हात आलो, वाटलं होतं हात तरी बदललं असल. तुला सुखाचं दिस येत याल, तसं काय बी झालं नाही. आपण जाऊ चंदनपुरीला. हात राहून काय करायचं? म्या काय म्हणतो आजा, नव असं तडका पडकी विचार करून कसं चालेल नाही का? आज्या जे काय म्हणतो आहे ते बराबर आहे. इथं राहून कोणासनी काय मिळालं? लोकांसाठी देवाची एकच बायको आहे, त्या म्हणजे म्हाळसा देवी. आपली बानू काय राहते गडाच्या पायथ्याशी. आज पत्तूर किती येळा मानाची जागा मागितली बानून, मिळाली का तिला? नाही. ए आय, वाईस दमानं घे की. काय बी चुकीचं बोलत नाही मावशी. हे असंच हात जन्मल राहण्यापरीस आपण जाऊ चंदनपुरीला. जीवात जीव आहे ना, तोवर सांभाळीन म्या तुला.
मी येते तुझ्या संग बा. मी चुकते हाय असंच त्यासनी वाटत असेल तर मला नाही राहायचं होतं. ए बानू, आपण कुणासनी बोल नाही लावायचा. हा, तुझ्या कपाळी जी लिवलं आहे ना तसं झालं म्हणायचं. अगं आपण रानात राहणारी अडाणी माणसं, आपल्याला कुठं कळतं या देवा धर्माचं. खरं म्हणजे आपण यात पाडायलाच नका होतं बघ. बानू, म्हणजे तो बी जायचं म्हणतीयस वय? बानुताई, लहान तोंडी मोठा घास, पर तुम्ही हतच राहावं असं मला वाटतं या. गंगे, तू असं का म्हणतेस ते कळतंय आम्हाला, पर आता न ग. मग कधी निघायचं चंदनपुरीला? नाही म्हणजे तशी बांधा बांध कराय. आपण हातनं काय बी घेऊन जायचं नाही. जसे आलो होतो तसंच माघारी जायचं. मी काय म्हणतो, नाही म्हणजे गेल्या येळेला देवानी सांगितलंय का नाही का त्यासनी सांगितल्या बिगार बानून जेजुरी सोडून जायचं नाही म्हणून? ठावा हाय मला. दिस उजाडला का देवासनी सांगावा दे. मग सकाळच्यालाच निघू आपण. असं म्हणतीयच, मग आता काय बोलणार? चला आवरायला घ्या, चला. चल गंगे, आता उद्या जायचं आहे म्हणल्यावर चला. कोण आहे बरं? मी आता ओळखणार आहे. तू कधी आलास? जेव्हा तू शांतपणे डोळे मिटून बसली होतीस तेव्हा. गडावर आल्यापासून आत्ता मातेला भेटायला येतोयस तू. माते, जेव्हा मी गडावर आलो तेव्हा थेट आख्यान सुरू होते. त्यानंतर तुझी वेळ झालीच नाही. ती वेळही उचित नव्हती. बाळांनी असं वागायला नको होतं असं सगळ्यांनाच वाटतं. गडावर येण्यापूर्वी माझी आणि तिची भेट देखील झाली होती. या क्षणी तिने सर्वार्थाने आत्मज्ञानाचाच विचार करायला हवा, पण त्याकडे तिचे ध्यान नाही. तिला त्यासाठी समज मिळायला हवी. मी चुकते आहे का गणेश? तूच सांग. नाही माते, पण असं घडणार कसं? यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. माझी प्रिय सखी जयाद्री, तिच्यासाठी मी तिला एक वचन देखील दिले. या कृतयुगात तिने यांच्याशी विवाहही केला, पण आता ती कृतकृत्य असल्यासारखी वागते आहे. ती आता निश्चिंत झाली आहे गणेश, म्हणून पर्यायाने मला कठोर व्हावं लागलं. माते, या आधीही तुला सांगितलं आहे की मी तुला सहाय्य करीन. मला ठाऊक आहे. मी माझे दायित्व पूर्णपणे पार पाडेन. तू माझ्या जवळ आलास की कितीही तणाव असला, काळजी असली, तरी तुझ्या स्मित हास्याने माझी सगळी काळजी दूर होते. मला देखील कैलासातले दिवस आठवतात. तू स्वतःच्या हाताने भोजन द्यायचीस,
आपण एकत्र भोजन करायचो. माते, इथून गेल्यावर मी कैलासात गेलो. तिकडे सर्व जण तुमची परत यायची वाट बघत आहेत. मला देखील हे सारं आठवतंय गणेश. कधी एकदा बानूला आत्मज्ञान होतंय असं मला झालंय. त्याशिवाय ते शक्यही नाही. सूर्यदेव, तुम्ही मला हातनच दर्शन द्यायचं. या वाड्यातनच मी तुमचं दर्शन घ्यायचे. तिथं वस्तीवर चंदनपुरीला असताना बी तुम्ही मला दर्शन दिलं आहे. तर आता या जेजुरी मंदी मला कुणीच समजून घेणं झालं आहे. माझं वागणं, माझं बोलणं समध्यासनी चुकीचं वाटायला लागलं. मग मी आता तरी काय करणार? मला दुसरी कुठली वाटच दिसना झाली आहे बघा. ह्यामुळं मला जेजुरीतनं तुमचं दर्शन नाही होणार. आता चंदनपुरीतनं वस्तीवरनच तुमचं दर्शन मिळेल. तुम्ही असं करू नये. तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. नाही देवा, आता मी मनाशी पक्क ठरवलं आहे बघ. पर तुमचा ह्यो आशीर्वाद असाच असू द्याजी, तुमचं ध्यान असू द्याजी, एवढंच मागणं आहे माझं तुमच्याकडे. असं काही बघतोयास, विचार कर. आता काय करायचं ती? अगं आता म्या तरी काय बोलू? बानूच असं बोलतीया. अरे बाबा विचार कर, उगा तोंड चालवू न ग, नाहीतर तुला आणि मला हातनं जावं लागल. हायच. काय बोलणं चाललंय मायलेकाचं? काय नाही, असंच आपलं. रंग्या, तू अजून हातच आहेस होय? गडावर जाण देवासनी माझा सांगावा दे. त्यासनी सांग का बानू जेजुरी सोडून जाणार आहे म्हणून. म्या काय म्हणतो, तू परत एकदा. अरे बानू बराबर बोलती आहे, ती काय उगाच बोलत नाही. अगं होय, पर असं कुठं असतंय वैतावा? अरे रांग्या, अरे कशाबाई वरटूयास? भानूचं ठरलंय ना मग जा की. काय आजा, तू बी असं बनायला लागला तर कसं व्हायचं मला सांग बरं. हा, तू समजीव तिला. मला कुणी बी काय बी समजवाय न ग. बांधताई, पर मला मनात ना असं वाटतंय का तुम्ही असं नका करू. नाही गंगी, या मनानं पक्क ठरवलं आहे बघ. रंग्या, गडावर जाण देवासनी सांगावा दे. जा रांग्या, अरे जा की. वय जा.
आत यावं काजी? रंगा, आत ये. जीव तुमच्याकरता सांगावा आहे बानूचा. काय झालं? म्हणजे मला कळना झालंय कसं सांगावं. म्हणजे तुम्ही माझ्यावर रागवू नका जे. प्रस्तावना खूप झाली. बानूचा सांगावा आहे का? बानू चंदनपुरीला चालले. म्हणजे आम्ही समधी चाललोय. पण बानूला हा असा निर्णय घ्यायचं कारण काय? आता ते काय मला सांगितलं नाही तिनं. तिचे वडील इथून गेल्यानंतर हा निर्णय झाला आहे का? वय वय म्हणजे तसं रातच्यालाच ती ठरलं. काय करायचं? नसेल तिला राहायचं तर काय करणार? जाऊ द्या. रंगा, हं? जोपर्यंत माझा कोणताही संदेश येत नाही तोपर्यंत बानूला सांगायचं की जेजुरी सोडून जाऊ नये. जी येतो मी. बानू असं का वागते आहे? देवा, राज्यसभेची काही कार्य तसंच पुढील कामकाजाविषयी चर्चा करायची या उद्देशाने आम्ही इथे आलो आहोत. राज्यकारभाराची कार्य तर होतच राहतील, परंतु या क्षणी मात्र एक निराश प्रश्न सामोरा आला आहे. नवीन कोणती समस्या तर उद्भवली नाही ना? होय देवी, बानूचा संदेश आला होता. ती चंदनपुरीला जायचा विचार करते आहे. देवा, ही तर गंभीर समस्या आहे. जे होऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील होतो. नेमकं तेच होत आहे. होय माधवा, बानूने हा निर्णय घेतलाय खरा, परंतु हा निर्णय तिने या क्षणी घ्यायला नको होता. मला असं वाटतं की म्हाळसा देवींनी तिच्याशी कठोरपणे वागायचं ठरवलं, त्यामुळे तिने असा निर्णय घेतला असावा. अर्थात ह्यामागे म्हाळसा देवींची काय भूमिका आहे हे तिला निश्चितच कळणार नाही. हो देवी, पण आता हा मोठा प्रश्न उद्भवला आहे. देवा, मी बाणाईशी जाऊन बोलू का? तिने असं करू नये असं मी तिला सांगतो. नाही, नको. देवी, आपण असं का म्हणत आहात? तुम्ही यात हस्तक्षेप करू नये असं मला वाटतं. श्री खंडेराय आणि म्हाळसा यांनी काय तो निर्णय घ्यावा. आपण बानूशी हा विषयी बोलू शकतोच, किंबहुना तिने असं करू नये म्हणून आपण सहाय्य करणारच आहोत. परंतु ह्या क्षणी बानूने घेतलेला निर्णय खूप मोठा आहे. अशा वेळी श्री खंडेराय आणि म्हाळसा देवी यांनीच यातून मार्ग काढणं उचित ठरेल. अर्थात हे माझं मत आहे. अंतिम निर्णय श्री खंडेराय आणि म्हाळसा यांनीच घ्यावा. मला वाटतं आपण ह्याच्यावर काही विचार करून मार्ग काढूया.